घटना आहे निखिल आणि अंकिताची। डॉक्टर निखिल शेंडकर आणि डॉक्टर अंकिता शेंडकर या दोघांची ओळख फक्त एक डॉक्टर म्हणून नव्हती, तर ते एक सुखी, प्रेमळ आणि भविष्याकडे आशेने पाहणारे दाम्पत्य होते। दोघेही वैद्यकीय क्षेत्रात उच्च शिक्षण घेतलेले, मेहनती आणि समाजात प्रतिष्ठा मिळवलेले होते। पुण्यातील नामांकित मेडिकल कॉलेजमधून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं होतं। निखिल हा मूळचा सोलापूरचा, शिस्तप्रिय, हुशार आणि आपल्या कामावर नितांत प्रेम करणारा। तो नेहमीच इतर डॉक्टरांपेक्षा वेगळा होता। त्याचं पेशंट सोबतचं वागणं, त्याची काळजी घेण्याची पद्धत खूपच वेगळी आणि खास होती। एका नामांकित खासगी हॉस्पिटलमध्ये तो कार्यरत होता। त्याचा स्वभाव जरी शांत असला तरी कामाच्या प्रचंड तणावाखाली तो राहत असे। तर अंकिता ही पुण्यातील, तीही हुशार आणि आपल्या प्रोफेशनला समर्पित असणारी। तिला नेहमीच सामाजिक कार्यात रस होता। तिचं स्वप्न होतं की ग्रामीण भागातील लोकांसाठी मोफत आरोग्य सेवा सुरू करावी। एक उत्तम डॉक्टर म्हणून ती नावारूपाला येत होती, पण व्यक्तिगत आयुष्यात मात्र तिला सतत निखिलच्या वेळेची कमी भासायची। निखिल आणि अंकिताची ओळख कॉलेजच्या दिवसांमध्ये झाली। सुरुवातीला ते फक्त चांगले मित्र होते, पण हळूहळू ही मैत्री प्रेमात बदलली। वैद्यकीय शिक्षण घेताना दोघांनी एकमेकांना खूप आधार दिला। रात्री उशिरापर्यंत अभ्यास करणं, एकमेकांच्या नोट्स शेअर करणं, एकत्र वेळ घालवणं, या सगळ्यात त्यांचं नातं अजून घट्ट झालं। क्लिनिकल प्रॅक्टिसच्या वेळी दोघांचं अजूनच जवळचं नातं तयार झालं। निखिलचा शांत स्वभाव आणि अंकिताची बोलकी आणि उत्साही वृत्ती यामुळे ते एकमेकांना पूरक होते। त्यांच्या प्रेमाची सुरुवात अगदी सुंदर झाली होती। शेवटी त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि कुटुंबानंही तो स्वीकारला। लग्नानंतर त्यांनी वानवडीतील आझाद नगरमध्ये एक सुंदर फ्लॅट घेतला। नवीन संसार, नवीन स्वप्न आणि उज्ज्वल भविष्य यासाठी ते दोघेही खूप उत्सुक होते। पहिले काही महिने अगदी आनंदात गेले, पण हळूहळू त्यांचं वेळापत्रक खूप व्यस्त होऊ लागलं। निखिल अनेकदा रात्री उशिरा घरी यायचा, तर कधी कधी थेट रात्रभर हॉस्पिटलमध्ये राहायचा। अंकिता तिच्या कामात व्यग्र होती, पण तिला निखिलकडून जरा जास्त वेळ आणि सहवास हवा होता। लग्नानंतर काही दिवस सगळं सुरळीत चाललं होतं। कामाच्या व्यापामुळे दोघांनाही वेळ मिळायचा कमी, पण जेव्हा मिळायचा तेव्हा ते आनंदात एकत्र घालवायचे। प्रेम, विश्वास आणि समजूतदारपणावर उभा असलेला हा संसार काही महिन्यातच डगमगायला लागला। त्यांच्यातील संवाद कमी झाला होता, छोटे छोटे वाद सुरू झाले होते। लग्नाच्या काही महिन्यानंतरच त्यांच्या नात्यात तणाव जाणवायला लागला। तसं पाहिलं तर डॉक्टर असणं ही एक जबाबदारीची आणि ताणतणावाची गोष्ट होती। सतत रुग्ण, ऑपरेशन्स, आपत्कालीन परिस्थिती, कधी कधी तासनतास हॉस्पिटलमध्ये राहणं, या सगळ्याचा परिणाम वैयक्तिक आयुष्यावर होऊ लागला। निखिल अनेकदा कामानिमित्त उशिरा घरी यायचा, काही वेळा थेट रात्रभर हॉस्पिटलमध्येच असायचा। अंकिता एकटी पडू लागली होती। ती स्वतःही कामात व्यग्र असली तरी तिला संसाराकडे लक्ष द्यायचं होतं। तिला वाटायचं आपलं लग्न झालंय, आपण आता एक कुटुंब आहोत, मग एकमेकांसाठी वेळ का नाही, हेच विचार तिच्या मनात घर करू लागले। निखिलकडे तक्रार केली की तो म्हणायचा, अगं हेच आपलं प्रोफेशन आहे, तडजोड करावी लागेल ना। आणि हीच तडजोड हळूहळू त्यांच्या नात्याला पोखरू लागली। बुधवारी संध्याकाळी निखिल कामावरून घरी आला तेव्हा घरात अस्वस्थ शांतता होती। अंकिता बेडरूममध्ये होती, पण तिच्या हालचाली बंद होत्या। निखिलनं आवाज दिला, पण प्रतिसाद मिळाला नाही। हळूहळू त्यानं बेडरूमचं दार उघडलं आणि समोरचं दृश्य पाहून त्याचा थरकाप उडाला। अंकिता पंख्याला गळपास घेतलेल्या अवस्थेत लटकत होती। फक्त ह्या कारणावरून तिनं जीवन संपवलं? त्याच्या तोंडून आवाजही निघाला नाही। तो धावत तिच्या जवळ गेला, तिला अलगद खाली उतरवलं आणि ताबडतोब रुग्णालयात नेलं, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं। त्याच्या हातातला तिचा थंडावलेला देह त्याला शहारून टाकत होता। आयुष्यभर प्राण वाचवणाऱ्या या डॉक्टर जोडप्यानं असा मृत्यू स्वीकारावा, त्याचं मन हे मान्य करायला तयारच नव्हतं। पत्नीच्या अशा अचानक जाण्यानं निखिल पूर्णतः कोलमडला। एका रात्रीत त्याचा संसार उद्ध्वस्त झाला होता। अंकिता असं काही करू शकते यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता। तो सतत तिच्या जुन्या गोष्टी, आठवणी, त्यांचे हसू, खेळ, वाद संवाद सगळं आठवत बसला। तो स्वतःला दोष देत होता। कदाचित मी घरी लवकर आलो असतो, कदाचित मी तिला समजावलं असतं, कदाचित। या कदाचित मध्ये त्याचा संपूर्ण विचार डगमगू लागला। त्यानं कोणाला काही सांगितलं नाही। नातेवाईकांपासूनही तो दूर राहिला। रात्री तो एकटाच त्याच्या घरामध्ये बसून होता।
त्याच बेडरूममध्ये जिथं त्यानं अंकिताला शेवटचं पाहिलं होतं आणि त्याच रात्री त्या दुःखात त्यानंही तोच मार्ग निवडला. रात्रीचे 3 वाजले होते. वानवडीतील आझाद नगरमधील त्या फ्लॅटमध्ये निखिल एकटाच बसला होता. घरभर शून्य पसरलं होतं. केवळ दिव्यांचा मंद प्रकाशात पडलेल्या सावल्या आणि शांततेत घुमणारा पंख्याचा आवाज. अंकिताच्या आत्महत्येनंतरचा पहिला दिवस आणि त्याला जाणवत होतं की हे आयुष्यातील सर्वात भयंकर सत्य होतं. हे माझ्यामुळे झालं हा विचार त्याच्या मनात अखंड घोंगावत होता. त्याच्या समोर अजूनही बेडवर अंकिताचा ओढलेला गोधडीचा तुकडा पडलेला होता. तिच्या अस्तित्वाचा शेवटचा भास, तिच्या स्पर्शाची शेवटची आठवण. जर मी तिला समजावलं असतं, जर मी तिला थांबवलं असतं, पण वेळ निघून गेली होती. डॉक्टर असूनही तो आपल्या पत्नीला वाचवू शकला नव्हता. हाच विचार त्याच्या काळजात भोसकला जात होता. त्याच्या हृदयात भीती होती, पश्चाताप होता, असह्यता होती, पण सर्वात जास्त होती ती एकटेपणाची भीषण जाणीव. अंकिता गेल्यानंतर त्यानं कोणालाही भेटायचं टाळलं होतं. तो भावनांनी इतका भरून गेला होता की त्याला कुठल्याही नात्याचा आधार उरल्यासारखं वाटत नव्हतं. त्याच्या मित्रांचे फोन, कुटुंबियांचे मेसेजेस सगळं त्यानं दुर्लक्षित केलं. माझ्याकडे आता काहीच उरलं नाही. त्याला वाटत होतं आपण आता फक्त एक मृतदेह उरलो आहोत. फक्त श्वास चालू आहे, पण जिवंतपणाची भावना हरवलीये. तो बाथरूममध्ये गेला, स्वतःच्या चेहऱ्याकडं आरशात पाहिलं. लाल डोळे, फुगलेला चेहरा, अस्ताव्यस्त केस, थकलेला आणि तुटलेला निखिल तो ओळखूही येत नव्हता. अंकिता, मी तुझ्याशिवाय कसा जगू? तो हळूहळू पायऱ्यांवर बसला. हात थरथरत होते. त्याच्या मनात आता एकच विचार स्पष्ट होत चालला होता. निखिलनं धडधडत्या हृदयानं कपाट उघडलं. त्यात काही औषधं होती, पण त्याच्या डोक्यातला विचार अजून ठाम नव्हता. तो पुन्हा एकदा अंकिताच्या फोटोसमोर जाऊन उभा राहिला. तिच्या हसऱ्या चेहऱ्याकडे पाहून त्याच्या डोळ्यात अश्रू येऊ लागले. मी तुझ्यासोबत असायला हवं होतं. मी तुला एकटं सोडायला नको होतं. त्यानं हळूच गळ्यात एक स्कार्फ गुंडाळला आणि छताच्या पंख्याकडे पाहिलं. तिथेच काल रात्री अंकितानं स्वतःला संपवलं होतं. हाच तो पंखा, हाच तो धागा आणि हाच तो मृत्यू. क्षणभर त्यानं स्वतःला थांबवायचा प्रयत्न केला. त्याच्या मनात एक विचार आला, जर मी अजून काही दिवस थांबलो तर कदाचित यातून बाहेर पडू शकेन. पण लगेचच एक प्रखर वेदना त्याच्या काळजात उमटली. अंकिताशिवाय हे घर, हे आयुष्य सगळं रिकाम आहे. त्यानं श्वास घेतला, खोल, लांबट, जड, आणि त्याच्या हृदयाची धडधड वेगानं वाढली. त्याने चेहऱ्यावरून हात फिरवला, डोळे मिटले आणि हळूहळू उभा राहिला. तो खुर्चीवर चढला, गळ्यात दोर टाकला. थोड्या वेळासाठी त्याला सगळं अंधुक दिसायला लागलं. डोळ्यांसमोर आठवणीचा झरोका उघडला. त्याचं कॉलेजमधलं प्रेम, त्याचं पहिलं बंधन, तो लग्नाचा दिवस, हनीमूनच्या आठवणी, पहिलं घर, पहिलं भांडण आणि शेवटचं दुःख. सोडवता आलं असतं का हे सगळं? हा विचार डोक्यात चमकला, पण आता उशीर झाला होता. एक दीर्घ श्वास, एक शेवटचं अश्रू आणि एक शेवटचं हालचाल. निखिलही अंकिताच्या मागोमाग निघून गेला होता. सकाळी शेजाऱ्यांना काहीतरी संशयास्पद वाटलं. दरवाजा वाजवला, पण आतून काही प्रतिसाद नव्हता. शेवटी पोलिसांना बोलवण्यात आलं. दरवाजा तोडला आणि दृश्य भयानक होतं. निखिल पंख्याला लटकलेला होता. खोलीभर बिखरलेले फोटो, कपाटातून पडलेले कपडे, उषाजवळ असलेला अंकिताचा फोन आणि टेबलावर लिहिलेली एक चिठ्ठी. मी तिच्याशिवाय कसा जगू? मी डॉक्टर होतो, पण तिला वाचवू शकलो नाही. आता जगण्याचा काही उपयोग नाही. पोलिसांनी घटनेची नोंद केली. शवविच्छेदनासाठी मृतदेह हलवले. पण त्या घरानं 2 आत्म्यांना गमावलं होतं. पोलिसांना घरातून काही संशयास्पद गोष्टी आढळल्या. दोघांमध्ये होणाऱ्या भांडणाचे काही आवाज शेजाऱ्यांनी ऐकले होते, पण ते फारसे गंभीर नसतील असं वाटत होतं. काही मित्रांकडून माहिती मिळाली की अंकिता काही दिवसांपासून मानसिक तणावात होती, पण त्याचं कारण कोणालाच समजत नव्हतं. या घटनेत वाद होतं की आणखी काही? अंकितानं टोकाचं पाऊल का उचललं आणि निखिलनं तिच्या आत्महत्येनंतर लगेचच असं का केलं? निखिल आणि अंकिता यांच्या घरात कधी आनंदाची चाहूल असायची, तीच जागा आता मृत्यूच्या सावटानं व्यापली होती. डॉक्टर असलेल्या दोघांनीही स्वतःचा जीव का गमावला हे सुद्धा एक अनुत्तरित प्रश्न राहिला. कदाचित कोणत्या मानसिक तणावानं त्यांना ग्रासलं असेल, कदाचित कोणतीशी चुकी समजून न घेता त्यांनी निर्णय घेतला असेल, किंवा कदाचित त्यांचं नातं आतूनच पोखरलं गेलं होतं. निखिल आणि अंकिताच्या आत्महत्येनं समाजाला एक मोठा प्रश्न विचारायला भाग पाडलं. आयुष्यातील छोटे तणाव इतके मोठे होतात का?
की त्याचा शेवट मृत्यूमध्ये व्हावा? आयुष्याच्या लहान शहान क्षणात मनातले अंधाराचे कडवे विचार पुढे सरकत जातात, पण शेवटचा निर्णय नेहमी आपल्याच हातात असतो. कदाचित निखिल आणि अंकिता हेच समजून घेत संवाद साधत जगले असते तर त्यांचं आयुष्य आज वेगळं असतं. या घटनेतून आपण काय शिकावं? कोणतीही कठीण परिस्थिती कायमची नसते. आत्महत्या हा कोणत्याही समस्येचा उपाय नाही. काळ कठीण असतो, पण तो नक्कीच बदलतो. किरकोळ वाद किंवा तणाव मोठे होण्याआधी त्यावर काम करणं गरजेचं आहे. भांडणाऐवजी समाधान शोधण्याचा प्रयत्न करावा. काम कितीही महत्त्वाचं असलं तरी कुटुंब आणि नातेसंबंध यांना दुर्लक्षित करू नका. प्रेम आणि आधार याची किंमत शेवटी उशिरा कळते. जगण्यात कितीही अडचणी आल्या तरी त्यावर तोडगा असतोच. ही घटना ऐकून याविषयी आपल्याला काय वाटतं? आपली प्रतिक्रिया जरूर कळवा. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी विश्व या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन मिळवा. धन्यवाद.